ही गाय 35-36 लिटर दुधाची गाय आहे. 1,70,000 रुपये गाय देतो. 35 लिटरची गॅरंटी गाय देतो बघा. दुसऱ्याच व्यताची आहे ही गाय. 1,85,000 पर्यंत गाय देईन बघा. 38-40 लिटरची रेकॉर्डची गाय. ही सुद्धा गाय 35 प्लसची आहे. सेम रेट मध्ये 1,75-2 लाखाच्या रेंज मध्ये ही गाय बघा. 40 लिटरची गाय अशी गॅरंटी देईन. आणि एखादा म्हणला ना की पिळून द्या तर मी पिळून सुद्धा ही गाय देईन. आणि ही गाय मी देईन बघा 1,75,000 रुपयाला. ही सुद्धा गाय 7 दात आहे. 30 प्लस दूध दिलेले 34-35 लिटर आरामात गाय दूध देणार. फुल क्वालिटीची ब्रीड एकदम टॉप क्वालिटी आहे. 30-30 वर्ष महाराष्ट्रात गाय दिलेल्या चला लोकांना मी आपण लाईव्ह कॉल लावूया. ब्रीडची पेडिग्री कोण देऊ शकतो का? आता ज्याला मी कॉल लावलाय ज्याला मी मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणे आपण पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे. नवीन गायींचा लॉट उतरलेला आहे. किती गायी आल्यात किंवा काय? टोटल आता 14 गाय बेंगलोरवरून आल्यात आणि 2 वेलेल्या गाय आहेत माझ्याकडे पहिल्या. हा, टोटल 16 गायी आपल्याला या ठिकाणात बघायला मिळतील. आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी आहेत. मी पहिल्यांदा आलो की गोट्यात फिरून बघतो. एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून आपण सागर दादांच्याकडून जाणून घेऊया. दादा काय सांगचाल आज गायीन किंवा दराविषयी किंवा काय? अमोल दादा, आता मी 14 गाय बेंगलोरमध्ये खरेदी केल्या. माझ्याकडे प्रत्येक गायचा जागेवाला व्हिडिओ प्लस लोकेशन आहे. आणि गाय तर एकदम जबरदस्त साईजच्या आणल्यात. आता तुम्ही बघू शकता. बया त्याला हाईट किती आहे? हा, माझी हाईट 6 फूट आहे. माझ्या हाईटवर पुढच्या माणसाला गाय समजत नाही. ते एक ऍव्हरेज आपल्या म्हणजे त्याच्यासाठी मी त्याला आपलं म्हणलं तू उभा राहा म्हणजे पुढच्या माणसाला समजतं. आता काय होतं मी उभा राहिलो तर ती कुणाला कळतच नाही काही केवढी ती समोर आल्यावर समजतं काही केवढी गाय. बघा त्याच्या डोक्याच्या मापाच्या गाय आहे ती. आणि रेट जर बोलायला गेला ना अमोल दादा तर निश्चय केलाय मनापासून की बेंगलोर मध्ये 3 आणि 4 लाख रुपये आजपासून कोणाला द्यायचं नाही. इतका नालायकपणा चालू आहे. ओपन म्हणजे एकदम लुटालुटीत चालू आहे. मला परवा दिवशी लोडिंगच्या टायमाला कोल्हापूरचं शेतकरी भेटलं. व्हिडिओ बघितल्यानंतर 100% कमेंट करतील खाली. तर त्यांनी मला सांगितलं पहिलवान म्हणले की तुमच्या ह्या शर्यती पाय ईर्षी पाय लोकल शेतकऱ्याचं मरण झालं. आणि मान्य करतो मी झालं. या सत्य परिस्थिती आहे. आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही. आपल्याकडे घेणारा शेतकरी मला हा माल शेवटी शेतकऱ्याला विकायचा आहे. कुठल्या कॉर्पोरेट कंपनीला तर आपण काही विकत नाही. आपली काय कोण घेतो? शेतकरी घेतो. सर्वसामान्य मध्यम परिस्थितीवाला ज्याला ह्या गायच्या दुधापासून 2 रुपये कमवायचे ही लोक गाय घेतात. फॅशन शो करण्यासाठी मी गाय आणल्या नाहीत. आता आणलेल्या गायमध्ये माझ्याकडे 28 लिटर पासून ते कमीत कमी 44-45 लिटर पर्यंत दूध देणार गाय आहेत. आणि होलसेल रेट सांगतो तुम्हाला 1,30,000 पासून हायएस्ट 2.25 लाखापर्यंतची गाय आहे. मी सांगायला 2.5 लाख आहेत पण त्याचा रेट सांगतो मी फिक्स 1,30,000 पासून 2.25 लाखात आहे. आणि 1,80 ते 2.25 लाखाच्या पॅकेजमध्ये माझ्याकडे 10 गाय आहेत की ज्यांचं मिल्किंग ऍव्हरेज कमीत कमी 38 ते 40 लिटर आहे. आणि या सर्व गाय गॅरंटीत भेटतील. गॅरंटीत फिक्स गॅरंटीत गाय मिळतील. नक्कीच आपण प्रत्येक गायीचं आणि माहिती 100% सांगतो तुम्हाला. काय दुसऱ्या व्यताचे 6 दात आहे. पहिल्या व्यताला 35-36 लिटर पेले. मित्रांनो पेडिग्री फिडिग्री काही नसतं. आता मी लाईव्ह कॉल लावतो तिथल्या 2 एजंटांना चालू व्हिडिओ मध्ये. बेंगलोर मध्ये फक्त पेडिग्रीचं स्पेलिंग लिहून दाखवा एखाद्या व्यापाऱ्यानं. आजपर्यंत जितक्या काय खरेदी केलेल्या आहेत ना ही पर्टिक्युलर व्यापारी आहेत सगळे. 25-30 लोकांपासून हा सर्व माल खरेदी होतो. एखादी दुसरी काही बाहेर मिळते आउटसाईडला मिळते किंवा शेतकऱ्याकडे मिळते. पण त्या गायची पेडिग्री आजपर्यंत कोणी दिलेली नाही. बरेच हजारो शेतकऱ्यांनी बेंगलोरवरनं गाय आणले ते पेडिग्रीच्या नाव गोडा लावत मला करायचा नाही. आपण गाय आणतो ही स्ट्रक्चर बघून गाय आणतो की गायची साईज काय लेंथ काय जात कशी आहे. गायचं एक बेसिक स्ट्रक्चर चांगल्या स्ट्रक्चरची गाय आणणे एक मिनिमम 35-40 लिटर दूध काढणे आणि त्याच्यापासून ब्रीडिंग करणे. आज ब्रीडिंगच्या गायांची जी रेट जर तुम्ही बोलायला गेला तर परवा दिवशी मी पेडिग्री तुम्हाला कुठल्या गायची सांगू शकतो. जर तो शेतकरी माझ्या ओळखीचा असेल माझ्या माहितीतला असेल तर त्या गायचं मी 100% सांगू शकतो की बाबा हा शेतकरी आमच्या 10 वर्षापासून परिचयाचा आहे. यांनी सिमेंटवर काम केलंय. आपले IDFAचे ग्रुप ऍडमिन वामन गायकवाड सर आहेत. यांच्याकडनं सिमेंट घेऊन सगळा डाटा आहे. आज महाराष्ट्र डेअरी फार्मर असोसिएशन म्हणून एक संघटना त्यांनी तयार केली. ह्याच कामासाठी तयार केली. आता ही काम तुम्हाला 1 वर्षानंतर जितकी गाय मिळेल ना ती सगळी रेकॉर्ड जी मिळेल जन्मापासूनचं रेकॉर्ड पाठीमागचं रेकॉर्ड. पण ह्या बेंगलोरच्या गायचं रेकॉर्ड वगैरे काय नसतं. गाय आपल्या हातात येऊस्तोपर्यंत कुणीही जाऊ द्या तिथं कुणीही XYZ मला काय घेणं नाही. मला खोटं बोलायचं नाही. ती उगाच दाखवायपट्टी सांगायची मला गरज नाही. पण कुणी जरी बेंगलोरमध्ये गेला ना आज तर विषय काय होतो की त्याच्या हातात गाय मिळवतोपर्यंत गायचा 3 वेळा व्यापार झालेला असतो. नंतर सगळं समजतं. गाय घेतल्यानंतर मग दुसरा व्यापारी फोन करतो मी त्याला ह्या पैशाला दिलती. तिसरा फोन करतो मी त्या पैशाला दिलती. हा सगळा विषय तिथं आता चालू आहे.
बेंगलोरमध्ये सुद्धा गाय आता एकदम शॉर्ट झाल्यात. एकदम टॉपच्या जे सुरुवातीला ज्या गाय येत होत्या 2023च्या आधीपर्यंत, त्यावेळेस ब्रीड होतं बेंगलोरमध्ये. आजही ब्रीड आहे बेंगलोरमध्ये, नाही असं नाही, पण शॉर्ट झाले आणि तिथला रेट आभाळ भेटलाय. त्या लोकांनी काय केलं, फालतू स्पर्धा चालू केली आहे. त्यांना तामिळनाडूचं आंध्राचं कस्टमर येतंय, फुगवून रेट उगाच आपलं 2 लाखाची गाय 2.5 आणि 3 लाख रुपये विकायचं, त्यांच्याकडे धंदा चालू आहे. मित्रांनो, एका गायमध्ये तिथला व्यापारी 50-60 हजार नफा खाल्ल्याशिवाय गायच देणार. त्याची पूर्ण मानसिकता झाली की लुटायचं. आता तिथला विषय संपत आलाय. अजून एक जास्तीत जास्त एक माझं जजमेंट सांगतो, 2026 नंतर बेंगलोरचा व्यापार पूर्णपणे बंद झालेला असेल. कारण आपल्या राज्यातल्या सुद्धा काय कमी दूध देत नाही. आणि ह्या 10 दिवसात तुम्हाला महाराष्ट्रातल्या मी कमीत कमी 4 गोट्यांवर तुला मिल्किंग दाखवीन की ज्यांनी ब्रीडवर काम केले 10-12 वर्ष. आज 3 आणि 4 लाख रुपये या चोरांना द्यायची काही गरज नाही. मला तर वैयक्तिक गरज नाही. माझी हाऊस भागवायला मी 20 लाखाची आणली तरी कमी आहे. पण मी विचार करतो की माझ्याकडनं घेणाऱ्यांना किती रेटमध्ये गाय पाहिजे आणि त्यांना काय परवडेल. तर कुठल्याच शेतकऱ्याला आज 2.5 आणि 3 लाख रुपयाची गाय घेऊन दूध धंदा परवडूच शकत नाही. कसंच नाही परवडू शकत. कारण हा जी रेट आहे आता, जी आता 36 रुपये 37 रुपयाच्या मार्केटमध्ये रेट आहे, किती दिवस आहे, 1-2 महिने 3 महिने. त्याच्यानंतर परत डेअरीवाली लुटाय बसले ती 26-27 रुपयानं पावसाळ्यात. मग त्या टायमाला ही 3 आणि 3.5 लाख रुपयाला गाय घेणाऱ्या लोकांनी तोंडावर मारून घ्यायची बारी येते. अक्षरशः 2023 मध्ये हीच परिस्थिती झाली. लोकांनी काय केलं, 41-42 रुपयाच्या रेटमध्ये लोक एवढा पैशाचा उत्पाद केला, गाय घेतल्या. आणि नंतर त्यांची अवस्था काय झाली की बँकेचा हप्ता भरायसाठी 2 लाखाची गाय 1 लाखाला आणि 1.25 लाखाला त्यांनी विकली. आणि ही सत्य परिस्थिती आहे. लाईव्ह आम्ही डोळ्याने बघितलेली आहे. आता हे बघा, 2 दात कालवड, किती साईज आहे, जबरदस्त. 1,65,000 रुपये मी आपल्या इथल्या शेतकऱ्याला दिले. कशासाठी दिले? ब्रीड साठी दिले. मला पैसेच नको. माझा मोठे वेगळा आहे. मला अख्ख्या एवढ्या 16 गाय 49,000 रुपये राहिला बाजार. आता ह्या गायींची काय रेंज आहे? कमीत कमी 40 लिटर होतील काय, 2 लाख रुपये काय देतोय. आणि गॅरंटी देतो 40 लिटर काय बदलून दे. पलीकडच्या दोन्ही सगळ्या 40 लिटरच्या गाय द्या. 38-40 पर्यंत आरामात दूध देतील तिन्ही सुद्धा गाय. आणि दर 2 लाखाच्या पट्टीत, 2 लाखाच्या पट्टीत दर यांचा. आणि फुल साईज गाय आणि क्वालिटी ब्रीड कॅरेक्टर म्हणाल ना तर एकदम जबरदस्त. फक्त ही काय होतं माहितीये का, कलर बघून ब्रीड सांगायचं. तिथल्या एखाद्या फोकरच्या जेव्हा मी ब्रीड नाही सांगू शकत, कारण तिथलं 3 वेळा व्यापार झालेलं घ्यायचं. मी काय ब्रीड सांगणार तुम्हाला. आज कुणीही बेंगलोरला गेला, माझ्या बरोबर आतापर्यंत 100 पेक्षा जास्त शेतकरी स्वतः बेंगलोरला आलेत. आता मी बेंगलोरच्या 30 वर्ष महाराष्ट्रात गाय दिलेल्या चला लोकांना आपण लाईव्ह कॉल लावूया की ब्रीडची पेडिग्री कोण देऊ शकतो का. बोलो पहलवान. अपन ना नमस्ते. नमस्ते, बोलो पहलवान. अपन ना तुम कितने साल से जानते हो मेरे को? जानता हूँ 4-5 साल से. अच्छा, अभी मेरे को एक बताओ, आप कितना साल से महाराष्ट्र में गाय दे रहे हो इधर? मैं दे रहा हूँ 20 साल से. अभी आपने कितने गोटे पे कितनी क्वांटिटी में गाय दिया है इधर महाराष्ट्र में? 260, 180, अच्छा. 200, 130, 70. अभी आपका नाम अपवान चंद्रशेखर नाम है इनका, इनका नाम हाँ. चंद्रशेखर है. ये हमारा हाँ. यूट्यूब में लाइव वीडियो चालू है अभी. एक खाली हाँ. ब्रीड की जानकारी के लिए मैंने आपको फोन किया है. हाँ बोलो. अपवान ना मेरे को बताओ, अभी जो गाय मैं लेता हूँ 4 साल से 5 साल से, या कोई और महाराष्ट्र के जो कोई भी लोग उधर आके गाय खरीदी हाँ. करते हैं, हाँ अभी ये जो गाय उधर के व्यापारी लोग बेचते हैं, हाँ. इनका ब्रीड का पेडिग्री होता है क्या इन लोगों के पास? नहीं होता है. अभी पेडिग्री दे सकता है क्या कोई? वो गाय कितनी बार व्यापार हुआ होता है हमारे हाथ में आने से पहले? नहीं, इधर क्या होता है, इधर महाराष्ट्र पंजाब जैसा बड़ा डेयरी नहीं है. इधर क्या है, दो गाय 3 गाय का शेतकरी है. हाँ वो पेटेगिरी मेंटेन नहीं करते हम लोग. हाँ. हमारा पास क्या है, 1981 में हमारा मिनिस्टर ऑस्ट्रेलिया से, जर्मन से, इजराइल से और स्पेन से गाय लाया अच्छा. बैच वाइज. पहले हाँ. हमारा पास एचएफ गाय था, क्या देता था, 22 से 25 लीटर दूध देता था वो टाइम में. उस टाइम में बड़ा से बड़ा दूध, कम टेशन का गाय. 35-40 साल पहले उस दूध का गाय था तुम्हारे पास? उतना 25 लीटर. जब भी हमारा मिनिस्टर ये गाय लाया, ये ब्रीड होने के बाद है 35, 40, 45, 50 तक अभी आया है. मुझे ईमानदारी से बताना, उधर गाय की रेट की बात छोड़ो, अभी रेट क्या चल रहा है उधर अभी? सर गाय अभी पहलवान क्या गाय खरीदी करता है, हाँ. वो 150, 160, 170 अभी टॉप में खरीदी कर रहा है. बोला तो पहलवान ही खरीदी कर रहा है टॉप गाय और टॉप ये गाय. कितने रेट में गाय हो रहा है उधर? 170, 180, 2 लाख, 2.25 लाख में भी परसों गाय लिया. अभी मेरे को बताइए अपन ना, उधर से 3-4 लाख का गाय लाके इधर का किसान जी सकता है क्या हमारे इधर का? मर जाते लोग. कौन 3-4 लाख को 3 गाय ला सकता है, 2 गाय ला सकता है. अभी ये गाय लोग लेके गालियां क्या दे रहे करें? हैं. परसों मुझे कोल्हापुर के पार्टी का फोन आया था,
वो बोले कि हम जब गाय बेंगलोर से गाय लाते थे एक 20 में 25 में गाय मिलता था 30-35 लीटर का। अभी आने आप को बोलो। अभी आप लोग 2-2 लाख में गाय ले रहे हैं, हमको गाय नहीं मिल रहा है, आप 2-4 लोगों की वजह से। अभी आने को बोलो भाई। हाँ अभी वो जमाना गया, 4 साल का पहला धंधा अलग था, हाँ अभी अलग है। इधर क्या है, 44 रुपीज दूध का रेट दे रहा है गवर्नमेंट हमारे। क्या मेरे को बताइए, अभी इधर से कितना गाय महाराष्ट्र का उधर बेंगलोर आ रहा है हर हफ्ते? ओरिजिनल बताना। अभी हफ्ता आ रहा है लोनी बाजार से, उधर इधर से अभी 100 गाय 150 गाय आ रहा है इधर। 100-150 गाय हर हफ्ते आ रहा है आपके उधर का, आ लोग रहा है। खरीदी कर रहे हैं। क्यों खरीदी कर रहे हैं? उधर गाय नहीं है क्या? वो गाय है मगर क्या है, दर में नहीं बैठ रहा है बोल के। तो इधर उधर का गाय मिक्स होके किधर भी जा रहा है अभी अभी वैसा हालत है। पूरा अभी पूरा महाराष्ट्र गाय तमिलनाडु और केरला घूम रहा है। अच्छा, हाँ वही इसी बात के लिए फोन किया था कि आपका 20-25 साल का सर्विस है, खाली पेडिग्री कोई बता सकता है क्या? उधर कितना भी पैसा देने के लिए मैं तैयार हूँ, बता सकता है क्या पेडिग्री? सर मैं बोलता है ना आपको, ऐसा कोई माइकल लाल नहीं है घर में लेके 4 साल 4 पीढ़ी 5 पीढ़ी गाय निकाला हुआ कोई भी आदमी नहीं है और कर्नाटक में। मेरे को बताइए, ये पेडिग्री का स्पेलिंग कितने लोग लिख सकते हैं जो बात करते हैं उसका, जो सीमेंट का बात करते हैं, इसकी माँ 50 लीटर दूध दे के है उसकी। ये भैया हाँ? ये टमटम चलाने वाले सब गाड़ी एजेंट हो गया तो ऐसे ही होता है। छोड़ो छोड़ो, चलो अच्छा गाय मिले तो कॉल करना, और थोड़ा अभी रेट में काम करना है। इधर के रेट को, इधर मेरे को लोगों को रेट में गाय देना है, तो रेट में दीजिए, रेट में आगे आगे जाएगा। करेंगे करेंगे पहलवान। ठीक आहे, धन्यवाद. हो जाणार. माहितीये का, तुम्हाला एक सांगतो की व्हिडिओ टाकला तरी चालेल, हा. हे आमच्या गाढवपणामुळं मान्य करतो मी. तोंडावर मला एखाद्यानं 10 वेळा समोर येऊन दिले तरी मी काहीच बोलणार नाही, कारण आपल्या मूर्खपणामुळे ह्यांच्यावर अतिविश्वास काय होतं माहितीये का, आज लोक गाईकडे बघून काही घेत नाही. पहिलवान म्हणजे सांगतो, व्यापारी दर फुगवायला लागले तिथे. व्यापारी दर फुगवायला लागले, ती त्या पैलवानकडे बघून माणूस काही घेतं. मला इथं आल्यावर माणूस विचारतो पैलवान मी कुठली गाय नेऊ, आणि मी त्या माणसाच्या कॅपॅसिटी प्रमाणे सांगतो की बाबा त्याच्याकडे वैरण काय सांभाळणी काय, त्याच्या हिशोबाने त्याला म्हणतो बाबा तुम्ही ही नाही ती न्या. हा हिशोब पैलवानचा असतो. शेवट काय होतं माहितीये का, की मी पण सामान्य परिस्थितीत वर आलेला माणूस आहे. मला असं वाटत नाही की एखाद्याने गाय घेऊन बसतो हवं. ती कमीत कमी त्या माणसानं 2 रुपये कमाव होती. हा व्यवसाय कमवायसाठी कुणी पण करते. उगाच शेण उचलून माणसं मरून जायची, आणि त्याचा फायदा काय? हा, तुम्हाला 3 लाख 4 लाख रुपयाला आपण आपल्या महाराष्ट्रातले 100% गाय घेऊ. ज्यानं ब्रीडवर काम केलंय, कष्ट घेतलंय त्या गोष्टीसाठी, 10-12 वर्ष टाकले ती, ह्या लोकांना किंमत द्यायला आम्हाला दादा खरंच काय वाटणार नाही. आणि आपली गाय बाहेरच्या राज्यात विकू आपण, अति पैशाने विकू. किती पैसे? परवा दिवशी बघा बारामतीत मी एका शेतकऱ्याची गाय 5 लाख रुपयाला मागितलेली. ती का मागितलेली माहितीये का, मला कॉम्पिटिशन करायचं नाही, इरस करायची नाही. 4 दात कालवडीला 48 लिटर दूध चालू आहे, त्याला किंमत आहे. ती डिझर्व करते की ती त्या गोष्टीसाठी ती लायक आहे, 5 लाखाच्या लायक आहे, म्हणून मी ती काही 5 लाख रुपयाला मागितलेली. आज माझा मित्र आहे सदाशिवनगरचा संजय सालगोडे पाटील. सालगोडे पाटलांचा घरचा 100 गायचा गोठा आहे. आज पाटील 15 वर्ष झाले ब्रीडवर काम करतंय. ब्रीडची पेडिग्रीची रेकॉर्डची गाय देते या 2-2.5 लाख रुपयाला गाय देते या रेकॉर्डची, जी खरोखर डोळ्यासमोरची आहे, माहितीतली आहे, अशा गाय देते. ही बेंगलोरच्या गायला जायचं, ते व्यापाऱ्याच्या बपकी गाय घ्यायची, त्या बपकीचा परिणाम इकडे लय वाईट व्हायला लागलाय, अति वाईट व्हायला लागलाय. आणि ती रिझल्ट अतिशय धोकादायक आहे. ती भविष्यासाठी कसं आहे माहितीये का, आपल्या शेतकऱ्यासाठी घातक आहे. या विषय काय फायद्याचा नाही, उपयोगाचा नाही. आता ह्या बघा, ही गाय 35-36 लिटर दुधाची गाय आहे, 1,70,000 रुपये गाय देतो, 35 लिटरची गॅरंटी गाय देतो बघा, दुसऱ्याच व्यताची आहे. ही गाय 1,85,000 पर्यंत गाय देईन बघा, 38-40 लिटरची रेकॉर्डची गाय. ही सुद्धा गाय 35+ ची, सेम रेट मध्ये 1,75-2 लाखाच्या रेंज मध्ये. ही गाय बघा 40 लिटरची गाय, अशी गॅरंटी दिली. आणि एखादा म्हणला ना की पिळून द्या, तर मी पिळून सुद्धा ही गाय देईन. आणि ही गाय मी देईन बघा 1,75,000 रुपयाला. ही सुद्धा गाय 7 दात आहे, 30+ दूध दिलेले, 34-35 लिटर आरामात गाय दूध देणार. फुल क्वालिटीची ब्रीड एकदम टॉप क्वालिटी आहे. ही गाय सुद्धा आपल्याकडे 1,75-1,80 पर्यंत मिळेल. आता खालच्या कोड्यात माझ्याकडे 7 गाय आहेत, त्या 7 मध्ये 4 गाय वेलेल्या आहेत. छोटो ये पानी गई के नीचे छोड़ा तू, गाय के नीचे नहीं जाता. उठ, चल. है क्या? इसको 2 रस्सी से बांधना है ना. मैं अभी एक ही रस्सी पे उसको मैट खींचने के लिए पड़ा था. और चलो. अमोल दादा दुसऱ्या व्यताची 6 दात आहे, दाताला शिल्लक आहे, 35+ निवांत दूध देऊ शकते. चांगल्या पाहण्याकडे 40 लिटर गाय दूध देऊ शकते. लय स्ट्रक्चर ब्रीड पक्क आहे. आता ह्यालाच कासवल्या शेरान बिरा वायरिंग जाळून ते काय करायचे, WWS आणि ABS काय बी हाय तिथं ब्रीड आहे. नाही असं नाही, त्यानं सांगितलं 1988 पासून ब्रीड आहे. पण ही जी पेडिग्री गाय मागची माहित नसती. पण गाय 35-40 लिटर दूध देईल. गाय आपण ही गाय 2.5 लाखात आता देऊ, कारण गाय सांभाळायला लागणार आहे 20-25 दिवस. उठ, चल.
की सुद्धा दुसऱ्या हाताचं घालून दाताला शिल्लक आहे 6 दात आहे 30-32 लिटर आरामात दूध देणार. आणि ही फक्त बोलत नाही तुम्हाला दाखवतो माझ्याकडे सगळ्यात लहान गाय आता येलेली 10 दिवसाची आहे. ह्या गायला आता 26 लिटर दूध चालू आहे बघा. सगळ्यात लहान गाय अख्ख्या गोठ्यातली वेलेली 12 दिवस झाले ती. आता ह्या गायला माझ्यापाशी दोन्ही टाइमचं मिळून 26 लिटर दूध चालू आहे. किती वेळ होता दुसऱ्या गाताची 1,30,000 रुपयाला गाय देतो मिळून देतो. कोणी घेऊ द्या. लाईव्ह जरी एखाद्यानं मला फोन केला ना तर त्याला मी 1,30,000 ही गाय देतो. आणि 26 लिटर आज दूध आहे 28-30 लिटर दूध देईल. आता मित्रांनो ह्याच्यापेक्षा बाकीच्या सगळ्या मोठ्या गाय आहेत. ह्याच्यापेक्षा ब्रीडला पुढचा विषय आहे. दूध तर 30-35 लिटर आरामात गाय दूध देते. आता या साईडला दाखवतो तुम्हाला ते बघा ते खोंड आम्ही सांभाळतोय. आम्ही रस्त्या बिस्त्यावर सोडत नाही. आता ही गाय मागच्या लॉटची आहे बघा. मी सांगितलं ना 2 गाय शिल्लक होते. ती काय एक गाय शिल्लक होती आणि एक शिल्लक होती. ह्या गायला आता 30 लिटर दूध चालू आहे. ह्या गायची वार नाही पडली. गाडीत गाय विली गायची वार नाही पडली. आज 8 दिवस झाले. आता 15-15.5 लिटर एका टायमाला दूध चालू आहे. अजून एक 8 दिवस ठेवून 35+ दूध पिळून देतो ह्या गायचं. रेट किती होईल तिचा? क्लिअर झाली ना वारबीर सगळं क्लिअर आहे. औषध अजून 1-2 वेळा सोडायचे. मी क्लिअर केल्याशिवाय देणारच नाही. आज ह्या गायला आहे ना माझ्या गोट्यामध्ये आज 30-31 लिटर दूध चालू आहे. आता दुपारचं 1 वाजल्यात. गायचं फिटनेस बघा खाली कसा आहे. लय जबर गाय आहे. शकालवडीला आता 25-26 लिटर दूध चालू आहे. आधी 6-7 दिवस वेळेला आता 25+ दूध चालू आहे. 30+ मिल्किंग करून हा जोड देईन मी 3.5 लाख रुपयाला जोड पिळून देईन. याचं 35 याचं 30-65 लिटर दूध काढून देईन इथला. हे का पहिला रोय का? हा ही पहिला रोय. ही किती देते आता दूध? आता 25 लिटर दूध चालू आहे याला. 30 लिटर पर्यंत देणार. वर देईल पिळून देऊ आपण. आज 5व्या दिवशी 25 देते. अजून एक 6-7 लिटर दूध आरामात वाढेल. 32-33 कडे जाईल. ही गाय ह्या गायला आता 22 लिटर दूध चालू आहे. ह्या गायला परवा जरा मस्टडी चालता. ही गाय ठरलेली पुशेगावच्या कस्टमरला गाडी आली ती भरायला. मी त्यांना फोन करून सांगितलं गायला मस्टडी झाला आणि मी काही पाठवली नाही. आपण लाबडी करून कोणाला मी काही देत नाही. लोकांना त्याचा अनुभव आहेत. गायला मस्टडी झाला म्हणून काही पाठवलं नाही. गाय सहज मला गाडीत पाठवता आली असती. आमच्या ठिकाणी इतर लोक ही काही पाठवून परत त्याला फोनवर म्हणणार 1 मिनिटात मस्टडीज होतो गाडीत मस्टडीज होतो. क्लिअर झाला का ते? क्लिअर झाला. आता गायला 22 लिटर दूध आहे. 1.25 लाख रुपयाला गाय देतो बघा ही मी. आता 22 लिटर दूध आहे 28 लिटर गाय दूध देईल. 1.25 लाखातच गाय देतोय. आणि हितनं पुढे आहे ना एकही गाय मी किती नाही गाय घेऊ दे. मी 2.5 लाखाला जरी घेतली ना तरी आपल्या दावणीला 2-2.25 लाखाच्या वर रेट नसेल. आणि गाय तर तुम्हाला 40+ आरामात देईन. सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडली पाहिजे. सर्वसामान्याला परवडावं म्हणून जात आहे. काय झालंय माहितीये का आपल्या हौसासाठी करायला तेवढा धंदा गेलाय. सगळी रेकॉर्ड ब्रेक केली ती. खरेदीची विक्रीची सगळी रेकॉर्ड ब्रेक केली ती उगाच ही काय कुठली क्रिकेटची मॅच नाही की आपल्याला हायएस्ट स्कोरचं रेकॉर्ड करायचे हायएस्ट स्ट्राईक रेटचं रेकॉर्ड करायचे. पुढच्याला निघून बी काहीतरी मिळावं. आज आपले तर आपण एवढं ब्रीड आणले कशासाठी आणले किंवा सर्वसामान्य धंद्यात वाढ व्हावी. आपण व्यवसाय चालू करायच्या आधी इथं ब्रीड किती होतं तालुक्यात आणि आज किती लय फरक आहे मोठा. आता ब्रीडवर लोक काम करायला लागले 100%. आणि जी लोक खर्च करते आता जी सिमेंटवर खर्च करते ती 5-5, 7-7 हजार रुपयाची सिमेंट भरतात. ह्या लोकांना आता फायदा मिळू द्या. 3 लाखाला 4 लाखाला असल्या लोकांची काय जाऊ द्या. काय अडचण नाही कारण त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांची इमानदारीचे पैसे आहेत ती. शी काय तर बोल बच्चन टाकणार आहे एखाद्याला 3 आणि 4 लाख रुपये द्यायला. आता ती आपली माझी वैयक्तिक मानसिकता नाही त्यांना 3 आणि 4 लाख रुपये द्यायची. कारण एका गायमध्ये आज 1 महिन्यापूर्वी मी एक मोठी गाय आणलेली. त्या गायमध्ये एका व्यापाऱ्यानं ओपन 2 लाख रुपये खाल्लं. 2 लाख रुपये नफा खाल्ला त्या गायमध्ये. मी शॉक झालो की बाबा ही असलं सुद्धा होऊ शकतं का. हे नुसतं खोटं बोलायचं. माणसं पोरांच्या यांच्या खोटे शिप्टे होते ते. आज तागायचं सागर पहलवानचा रेकॉर्ड आहे. इतकी गाय ऐकली पण कधी पोराची आईची बापा शपथ खाल्ली नाही. मी सगळं पुढच्या माणसाला म्हणतो बाबा तुला आवडली घे तुला माग वाटली तू सोडून दे पुढच्या लॉटला ये त्यातली एखादी घे. ती उगाच काय घेतं तरी मी शब्द खातो देवाच्या खातो धर्माच्या. आपलं देव धर्म काय रस्त्यावर पडलेलं नाही ती शब्द व्हायला. आपण एक कट्टर माणूस आहे धर्माच्या बाबतीत बी देवा धर्माच्या बाबतीत ती चष्टा मस्करी आपल्याला तर चालतच नाही. विषय काय होता माहितीये का की आपलं काहीतरी पचवायसाठी खोटं बोलायची गरज नाही. नक्कीच. अजून काय किती दिले त्यातले काय किंवा काय? नाही मी आता एकच काल उठ दिले बघा. ही लॉट कधी उतरला? लॉट रात्री काल रात्री काय उतरली ती. एक गाडी रात्री उतरली आणि एक सकाळी उतरली आणि एकदम सिलेक्शन काय आणि गॅरंटीत काय सगळ्या. नक्कीच. धन्यवाद.